कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। नमस्कार, स्वागत आहे आपले कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये। आज आपल्यासमोर आहेत नगरसेवक रज्जाकभाई झारेकरी। कर्जत नगरपालिकेमध्ये झालेल्या गटांतरानंतर नगराध्यक्ष बदल्याच्या पार्श्वभूमीनंतर आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे नगरसेवक रज्जाकभाई झारेकरी यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम रज्जाकभाई, आपले न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। नमस्कार। तर त्यांना पहिला प्रश्न माझा आहे की या गटबाजीमध्ये आपल्या पक्षाचा गट नेता बदलणं आणि गटनेत्याच्या संदर्भात बरेच 15 दिवसापासून चर्चा सुरू आहे, तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे की जे नगरसेवक झालेत ह्या कोणाच्या जीवावर झालेत? गेल्या नगरपंचायतच्या इलेक्शनच्या टायमाला हे नगरसेवक बाहेरून आलेले सगळे नगरसेवक दादांनी त्यांना तिकीट दिलं ते आम्ही मान्य केलं। की मान्य कसं केलं की बाबा हे पक्ष आहेत, पक्षात आलेत, आता रोहितदादाला बी ताकद भेटल किंवा पक्षाला बी ताकद भेटल। त्या टायमाला आमच्या मुस्लिम समाजाला अजिबात तिकीट भेटलं नाही त्या टायमाला, तरी आम्ही शांत राहिलो। आमच्या समाजाला आम्ही शांत करून 17च्या 17 जे नगरसेवक आहेत प्रत्येक वार्डात आमचे 200-300 मतदान आहेत, सगळ्याला सांगितलं की बाबा नाही, पक्षाला आम्हाला नाही तिकीट भेटलं चालेल, पण आपल्याला पक्षाला वाढवायचे, रोहितदादाला ताकद द्यायची। त्याच्यामुळं आम्ही हे सगळ्या नगरसेवकाला ताकद दिली। निवडून आल्यावर ह्यांचं काम होतं की बाबा पक्षात 3 वर्ष झाले सत्ता आहे, सगळं नगरपंचायतमध्ये चांगलं काम चाललं होतं। ही जातीवर बोलतात। आता परवा संतोष मित्रे काय म्हणले की मी माळी समाजाचा आहे आणि उपाध्यक्षाला मला विरोध करतात। कुणी विरोध केला आहे? तुमचे विरोध करायला तुम्ही पक्षाचे गटनेते आहेत, तुम्ही माळी समाज आहेत ना, अध्यक्ष मॅडम माळी समाजाचे आहेत, सक्षम अध्यक्ष मॅडम आहेत, सुशिक्षित आहेत, नामदेव राऊत हे माळी समाजाचेच आहेत, मग तालुका अध्यक्ष हे तुमच्या माळी समाजाचेच होते ना, युवकला विशाल मित्र ती बी माळी समाज, सगळा पक्ष तुमच्या घरात होता। मग तुम्ही तुमच्या सत्तेचा म्हणजे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही पक्ष फोडला। 1 वर्ष झालं तुम्ही हे कुडबुड करायला लागले, दादाला तर विरोध करायला लागले। ते पवार आहेत, आपण नगरसेवक आहेत, आपण कुठल्या धर्तीवर राजकारण करायला पाहिजे? काय तुमची अवकात आहे? तुम्ही नगरसेवक व्हायची लायकीचे होते का? आमची ताकद लावून आम्ही आमचं रक्ताचं पाणी करून तुमचा प्रचार केलेला आहे। पवारसाहेबाची अख्खी फॅमिली अख्ख्या वार्डात कर्जत शहरामध्ये फिरत होती, ह्याचा विचार करायला पाहिजे ना। उठताय का सुटताय लगेच पळून जायचं स्वतःच्या ह्याच्या स्वार्थासाठी? निदान आम्हाला तरी विचारायला पाहिजे ना, आमच्या वार्डात तुम्ही दुसऱ्याच्या घरात बाजूला राहता ना, आमच्या वार्डात येऊन उभा राहता, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, तुम्ही आम्हाला विचारायचं काम होतं की आम्ही असा निर्णय घेतो आहे, डायरेक्ट पळून जाता। तुम्ही काय तुमची काय म्हणजे हे त्या पक्षाची निष्ठा आहे का? तर पक्षाची निष्ठा नाही, तुम्हाला नगरपंचायत घेणं नाही, कर्जत शहराचा विकास घेणं देणं नाही, वार्डातल्या लोकांचा घेणं देणं नाही, तुम्हाला फक्त आम्हाला काय गाभाळ भेटलं नाही आणि आम्ही आता शिंदे साहेबाकडे गेलो। आता राहिले 1.5 वर्ष, तिथं जाऊन तुम्ही काय करणार? काय म्हणजे बदल काय करणार? शिंदे साहेबांनी ते 3 वर्ष नगरपंचायतची निधी अडवली, ही तुम्हाला माहीत होतं ना, मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं, दादाला समजून सांगायला पाहिजे होतं। एकदम डायरेक्ट दुसऱ्याच्या पक्षातून येता इकडं उभं राहिले का आता शिंदे साहेबाकडे गेले, तर तुम्ही शिंदे साहेबाला धोका देणार नाही कशावरून? तिकडं जाऊन तसंच करणार। म्हणजे मी पक्षालाही म्हणजे हे समजत नाही, पण ह्यांनी दोन्ही आमदारांनी विचार करायला पाहिजे की असले लोकांना बाजूला ठेवून राजकारण करायला पाहिजे। कारण पक्षाचे जे त्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता असतात आणि प्रत्येक पक्षात 70-80% पक्षाचे मतदान असतात आणि 10-20% असेही फिरणारे असतात। ह्यांचा कुठेतरी काटा काढला पाहिजे, दोन्ही आमदारांनी शांत बसलं पाहिजे, यांना शांत ठेवलं पाहिजे आणि निष्ठावंत जी कार्यकर्ते आहेत त्यांना ती ताकद दिली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची की समाजावर कोणी राजकारण करू नये, माळी समाजाचं किंवा मुस्लिम समाजाचं आम्ही त्या टायमाला बघितलं नाही हे कुठल्या समाजाचे आहेत, सगळ्याला सारखं मतदान करून आम्ही त्यांना निवडून आणलं आणि सत्ता तुमची असून बी तुम्ही विकास नाही म्हणून शिंदे साहेबाकडे गेले। ठीक आहे, जाय नका तिकडं, जा कायम तिथं जा, चांगलं राहा, 5-50 वर्ष तिथं निष्ठाने राहा, काय तक्रार नाही, आम्हाला काय फरक पडत नाही। आम्हाला राष्ट्रवादीला आणि रोहितदादाला अजिबात काय फरक पडत नाही, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं आहेत।